लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होममध्ये आपल्याला कोणी साथ दिली? डॉक्टर्स, फ्रंटलाईन वर्कर्स, पोलीस, घरातले, सोशल मीडिया, झोमॅटो, स्विगी आणि अफवा यांच्या व्यतिरिक्त आपल्यासाठी हवं तेव्हा हजर असं कोण होतं? एपिसोडचं नाव पाहून तुम्हाला कळलं असेलच मी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सबद्दल बोलतोय. आणि आय नो तुम्ही माझ्याशी सहमत आहात. मी तरी ऑलमोस्ट दररोज कुठली तरी फिल्म, सिरीज वगैरे बघत बसायचो. पण हल्ली एवढं बघणं होत नाही. तुमच्याकडे कोणत्या ॲपचं सबस्क्रिप्शन होतं? तुमच्याकडे म्हणजे आय नो की बरीच जणं आपण एकमेकांचं सबस्क्रिप्शन वापरायचो. तर तुम्ही कोणत्या ॲपचा जास्त वापर केला? पर्सनली मला नेटफ्लिक्स खूप आवडलं होतं. पण जेव्हा रिन्यू करायची पाळी आली आणि कोविड वगैरेची रिस्क पण कमी झाली, तेव्हा मी नेटफ्लिक्सचं रिन्यूअल केलं नाही. आणि कदाचित माझ्यासारखाच विचार बऱ्याच लोकांनी केलेला दिसतोय. कारण नेटफ्लिक्सचे सबस्क्रायबर्स देखील कमी झाले आहेत. अजून एक महत्त्वाचा फॅक्टर असू शकतो तो म्हणजे महागाई, अनएम्प्लॉयमेंट सारखे इकॉनॉमिक फॅक्टर्स. यामुळे आता लोक फार समजून आणि विचारपूर्वक खर्च करत आहेत. पण मग एका ठिकाणी नेटफ्लिक्सचे सबस्क्रायबर्स कमी होताना दिसत आहेत, पण डिझनी प्लसचे सबस्क्रायबर्स वाढले आहेत. मग काय कारण आहे? आणि तुम्हाला हे माहिती आहे का की डिझनीने आत्ता नेटफ्लिक्सला ओव्हरटेक देखील केलं आहे? आय नो इंट्रो थोडी जास्त होतीये, सो पटकन म्युझिक ऐका आणि मग आपण यावर थोडी चर्चा करूया. डिझनीचे नुकतेच क्वार्टरली रिझल्ट्स पब्लिश झाले. त्यात असं दिसलं की डिझनी प्लसचे टोटल ग्लोबल सबस्क्रायबर्सची संख्या 221.1 मिलियन इतकी झाली आहे. आणि जर हा आकडा नेटफ्लिक्सशी कम्पेअर केला तर तो थोडासाच जास्त आहे. नेटफ्लिक्सचे जून 2022मध्ये 220.67 मिलियन इतके सबस्क्रायबर्स होते. ही न्यूज आपण का डिस्कस करत आहोत? कारण डिझनी प्लसचे 1/3 किंवा 1/3 सबस्क्रायबर्स हे इंडियामधले आहेत. आणि लवकरच त्यातले बरेच सबस्क्रायबर्स त्यांचा प्लॅन रिन्यू करणार नाहीत. कारण डिझनी प्लस हॉटस्टारवर पुढचं IPL सीझन टेलिकास्ट होणार नाही आहे. इंडियन्स आणि क्रिकेट वेड हे तर जगजाहीर आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला हेही माहिती आहे की आपल्याकडे हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन असण्याचं मुख्य कारण IPLच आहे. करेक्ट? आणि यामुळे ॲक्च्युली जगभरातल्या ॲनालिस्ट्सना हा प्रश्न पडला आहे की पुढच्या वर्षी डिझनी प्लसचे सबस्क्रायबर्स कमी होणार आहेत की वाढणार आहेत? आता आपण थोडं डिझनी प्लसच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ. डिझनी ही कंपनी तर आपल्याला लिटरली लहानपणापासून माहिती आहे. आपण सगळेच मिकी माऊस सारखे कार्टून्स पाहूनच मोठे झालो आहोत. डिझनीने 2019 साली ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लॉन्च केले. पण त्यांच्या स्ट्रॅटेजीज आणि त्यांच्या बॅनरखाली असणाऱ्या मूव्हीज, कार्टून्स, कॅरेक्टर्स आणि सिरीज हे ऑलरेडी फार फेमस आणि तगडे होते. त्याची सुरुवात 2006 पासूनच झाली असावी, कारण त्या साली त्यांनी ॲपलकडनं पिक्सरला $7 बिलियन मध्ये विकत घेतले. पिक्सरकडून त्यांना टॉय स्टोरी, इनक्रेडिबल्स आणि फाइंडिंग नेमोसारखे ॲनिमेटेड कॅरेक्टर्स मिळाले. मग 2009मध्ये मार्वेल कॉमिक्स या सुपर हिरो युनिव्हर्सला $4 बिलियन मध्ये विकत घेतले. आयर्न मॅन आणि कॅप्टन अमेरिकासारखे कॅरेक्टर्स आता त्यांच्या ब्रँडशी जोडले गेले. 2012मध्ये $4 बिलियन लुकास फिल्म्स विकत घेतले, जेणेकरून स्टार वॉर्स आणि इंडियाना जोन्स सारखे तगडे फिल्म्स त्यांना मिळाले. 2018मध्ये त्यांनी 21st सेंचुरी फॉक्स या कंपनीला $71 बिलियन मध्ये विकत घेतले. आणि ह्या स्ट्रॅटेजीचा त्यांना फार मोठा फायदा झाला. या डीलमुळे त्यांच्याकडे 20th सेंचुरी फॉक्स हॉलिवूड फिल्म अँड TV स्टुडिओ आणि FX नेटवर्क सारखे कंपनीज आल्यामुळे त्यांना डेडपूल, ॲव्हेटार, टायटॅनिक, द सिम्पसन्स आणि मॉडर्न फॅमिलीसारखे टायटल्स मिळाले. आणि याच डीलमध्ये त्यांना भारतातला हॉटस्टार प्लॅटफॉर्म देखील मिळाला. आणि मग 2019मध्ये डिझनी प्लस ही स्ट्रीमिंग सर्व्हिस सगळीकडे सुरू झाली. 2020मध्ये पॅन्डेमिक आणि स्ट्रीमिंग सर्व्हिसेसची भरभराट. सुरुवातीला त्यांनी डिस्काउंटमध्ये काही प्लॅन्स काढले. त्यांनी 3 वर्षांचा देखील एक प्लॅन विकला, जो आता काही महिन्यांमध्येच संपेल. आणि तेव्हा आपल्याला नेमकं कळेल की किती जण त्याला रिन्यू करणार आहेत. अजून थोडं डिटेलमध्ये ॲनालिसिस करूयात. डिझनीकडे 3 वेगळे ॲप्स आहेत. डिझनी प्लस, ESPN प्लस आणि हुलू. जे 221 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत ते या 3ही ॲप्स मिळून आहेत. त्यातलं डिव्हिजन हे असं. डिझनी प्लसचे 152 मिलियन. त्यात एशियामधले 58 मिलियन डिझनी प्लस हॉटस्टारकडचे आहे.
ESPN प्लसचे 42 मिलियन आणि हुलूचे 46 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. सो कंपनीच्या अँगलने पाहिलं तर डिझनीने नेटफ्लिक्सला सबस्क्रायबर काउंटमध्ये मागे टाकलं आहे. पण जर ॲप वाईज बघितलं तर नेटफ्लिक्स अजूनही पहिल्या रँकवर आहे. प्लस देर आर चान्सेस की या तीनही ॲप्समध्ये काही कॉमन सबस्क्रायबर्स असू शकतात. म्हणजेच एकाच व्यक्तीकडे डिझनी प्लस आणि ESPN प्लस दोन्हीचे सबस्क्रिप्शन असू शकतं. सो युनिक सबस्क्रायबर्स जर शोधून काढले तर 221 मिलियनपेक्षा कमी असू शकतात. डिझनी प्लस आणि नेटफ्लिक्सचं कंपॅरिझन करायचं असेल तर 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला, नेटफ्लिक्सचा ह्या क्वार्टरमधला इन्कम किंवा रेव्हेन्यू $8 बिलियन इतका होता. डिझनीचे तीनही प्लॅटफॉर्म्स मिळून $5 बिलियन आसपास आहे. याचं कारण नेटफ्लिक्स डिझनीपेक्षा महाग आहे. नेटफ्लिक्सचा पॉप्युलर प्लॅन मंथली $15.5 आहे आणि डिझनी प्लसचा अराउंड $8. इंडियामधला डिझनी प्लस हॉटस्टारचा प्लॅन $1.50पेक्षाही कमीमध्ये विकला जातो, ज्यावर 1/3 सबस्क्रायबर बेस अवलंबून आहे. सो इफेक्टिव्हली त्यांचा ॲव्हरेज मंथली रेट हा $7पेक्षाही कमी आहे. प्लस रिमेंबर, IPL हॉटस्टारवर आता दिसणार नाही आहे. सो पुढे काय होईल हे आपल्याला माहिती नाही. दुसरं, नेटफ्लिक्स ही एक प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे, पण डिझनी प्लस 2024पर्यंत लॉस मेकिंग कंपनीच राहणार आहे असं वर्तवलं जाते. आणि तिसरं महत्त्वाचा फॅक्टर, नेटफ्लिक्सने मागच्या वर्षी त्यांच्या किमती वाढवल्या होत्या आणि त्यानंतर त्यांचे सबस्क्रायबर्स कमी होताना आपल्याला दिसले. पण डिझनीने तेव्हा त्यांच्या किमती वाढवल्या नाहीत आणि आता त्यांच्या त्या किमती वाढणार आहेत. सो डिझनी वर्सेस नेटफ्लिक्सच्या युद्धामध्ये कोण जिंकणार असं डायरेक्टली आता समजत नाही आहे. सध्या तरी डिझनी टेम्पररीली पुढे गेलेला आहे, पण किती काळ पुढे राहू शकतो हे आपल्याला समजण्यासाठी थोडा जास्त थांबावं लागेल. आणि शेवटी काय, कंटेंट इज द किंग. जो कोणी आपल्यासाठी चांगला कंटेंट घेऊन येईल त्यांच्या मागे आपण जाऊ. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कोणाचे फॅन आहात, डिझनी किंवा नेटफ्लिक्स, हे मला कळवा. आणि त्याचबरोबर तुम्ही नुकतीच पाहिलेली सिरीज किंवा मूव्ही रेकमेंड देखील करा. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.